सर, महाबोधि महाविहार इनके ऊपर क्या कहना चाहोगे? जैसे कि अभी महाबोधि में जो प्रॉब्लम्स चल रहे हैं उसके लिए एक ही चीज़ मैं कहना चाहूँगा कि हमें एक साथ मिलके इस प्रॉब्लम का निवारण ढूंढना है। एक साथ आके, एक साथ आगे जाके, एक साथ लड़के इसको हमको अपने दायरे में लाके इसको प्रॉपर गाइडेंस में बोलते हैं इसके ऊपर विजय पाना है। आपको क्या लगता है कि महाबोधि महाविहार इतने दिनों से आंदोलन चल रहा है, तभी भी सरकार की ओर से कोई प्रतिक्रिया नहीं मिल रही, इसके बारे में क्या कहोगे? सरकार फिलहाल तो अपने दोनों कानों में रुई डाल के बैठी हुई है, तो उस रुई को अगर निकालना है तो हमें एकजुट होके बहुत ही ज़ोरों से उनको आवाज़ देनी पड़ेगी, तब जाके उनके कानों की रुइयाँ बाहर निकलेगी। जी, अब हमारे चैनल के माध्यम से जनता को क्या आह्वान करना चाहोगे पैंथर की ओर से? मैं एक ही कहना चाहूँगा कि जिस तरह से पैंथर ने 1972 में एक साथ समाज को लाकर अन्याय के विरुद्ध आंदोलन किया था, उसी तरह हमें इस बार सबको एक साथ आकर आंदोलन में शामिल होकर पैंथर की तरह ही इस सरकार को हिलाना है। विमोचनाबद्दल आणि संपादक सुशील दादा सुद्धा धन्यवाद। ही जी साप्ताहिक आहे, या साप्ताहिकी बरोबर यापुढे दलित पॅन्थर कुठल्या पद्धतीने जुळू शकेल यावर आपले जे प्रदेश अध्यक्ष आहेत आशिष बनसोडे सर, ते तुमच्याशी नक्की बोलतील। मी आज नागपूरमध्ये जो माझा मराठवाडा दौरा आहे तो नागपूरमधून सुरू झाला आहे, तर आज पूर्ण दिवसभर मी बाहेरच होतो आणि इथे एक मीटिंग होती, त्यामुळे मला इथे पण यायला मिळालं, त्याबद्दल आणि तुम्ही इन्व्हाइट केलं त्याबद्दल धन्यवाद। दलित पॅन्थर बद्दल मी थोडंसं बोलू इच्छितो की 1972 मध्ये स्थापन झालेली पॅन्थर, त्यानंतर पद्मश्री नामदेव रसाळ हे महाकवी पद्मश्री नामदेव रसाळ वेगवेगळ्या साप्ताहिकीमध्ये लेख सुद्धा लिहायचे। सामन्यामध्ये त्यांचं सारं काही समष्टीसाठी प्रसिद्ध लेख होता। तर मला वाटतं की महारुद्र बरोबर दलित पॅन्थर यावेळी पण जुळेल आणि दलित पॅन्थर 3 गोष्टींवर प्राधान्य देते आणि काम करते सध्या, जे आहे की शिक्षण, रोजगार आणि आरोग्य। शिक्षणामध्ये आपले वेगवेगळे कोर्सेस असतील, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स असतील, त्यानंतर अकॅडमिक प्रोग्राम्स असतील, त्याच्या रिलेटेड जर तुमच्या पेपरमध्ये साप्ताहिकीमध्ये जर ॲड्स करता आले तर सर आशिष सर ते तुमच्याशी कोऑर्डिनेट करतील त्याबद्दल। ठीक आहे, आपण मिळून याला अजून कसं पुढे नेता येईल ते सुद्धा बघू। साप्ताहिक जसं सरांनी सांगितलं मगाशी की ॲडव्हर्टाइजमेंट पण फार महत्त्वाची असते साप्ताहिकला पुढे नेण्यासाठी, तर एक पद्धतीने आम्ही जुळू सुद्धा त्या पद्धतीने तुमच्याशी। आणि नागपूरमधले जे काय यापुढचे कार्यक्रम होतील पॅन्थरचे, जे काय पॅन्थर यापुढे लोकांसाठी काम करेल, ते मला वाटतं न्यूज तुमच्या या पेपरमध्ये आले तर फारच चांगलं वाटेल आम्हाला। मी जास्त काय बोलत नाही, फक्त एवढंच बोलेल आणि शुभेच्छा देऊन एवढंच संपवतो। थँक्यू।